पणुत्रे येथील लोकमान्य तरुण मंडळावर कळे पोलीस ठाण्याकडून कौतुकाची थाप. गणराया अवॉर्ड 2025 समारंभात विशेष सन्मान. पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथील लोकमान्य तरुण मंडळाने सामाजिक भान जपत राबविलेले भव्य रक्तदान शिबिर व धार्मिक संस्कृती जपणारा विठ्ठलाचा तांत्रिक देखावा यामुळे यावर्षी कळे पोलीस ठाण्याकडून गणराया अवॉर्ड 2025 या समारंभात विशेष सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पणुत्रे हे धामणी खोऱ्यातील एक गाव असून या गावात लोकमान्य तरुण मंडळ, वाघाचे तालीम तरुण मंडळ व आदर्श तरुण मंडळ अशी एकूण 3 तरुण मंडळे असून आज तागायत कोणताही वादविवाद या मंडळांमध्ये झालेला नाही. तसेच गावचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या गावात गणेश विसर्जन दिवशी ग्रामदैवत ज्योतिबा मंदिर परिसरात एकत्र येत तेथूनच क्रमाने अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जन सुरू होते. त्यामधीलच एक तरुण मंडळ म्हणजे लोकमान्य तरुण मंडळ. हे स्थापनेपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असून दरवर्षी या मंडळामार्फत महाप्रसाद, महिलांसाठी विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात. समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी सतत प्रयत्न करणारे मंडळ म्हणून या तरुण मंडळास ओळखले जाते. सन 2025च्या गणेशोत्सवाच्या कालखंडात मंडळाने आपली ही प्रतिमा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अबाधित राखली. गणेशोत्सवात लोकमान्य तरुण मंडळाने अर्पण रक्त केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी मंडळाचे कार्यकर्ते व गावातील तसेच शेजारच्या गावांमधील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रक्तदान शिबिरामध्ये एकूण 55 व्यक्तींनी रक्तदानाचे पवित्र कार्य करून समाजाप्रती असलेल्या आपल्या उत्तरदायित्वाची परतफेड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या रक्तदानाच्या पवित्र कार्यात महिला देखील अग्रेसर होत्या. तसेच विसर्जना दिवशी धार्मिक संस्कृती जपणारा विठ्ठलाचा तांत्रिक देखावा सादर करत अनेकांचे लक्ष वेधले. याची दखल घेत कळे पोलीस ठाण्याकडून लोकमान्य तरुण मंडळाचा आसगाव येथील बाळशंकर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गणराया अवॉर्ड 2025 या कार्यक्रमात कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पणुत्रे पोलीस पाटील कल्पना नामदेव पाटील तसेच मंडळासाठी विशेष कष्ट घेणारे लोकमान्य ग्रुपचे अध्यक्ष पुंडलिक पाटील, उपाध्यक्ष चिमाजी पाटील, खजानीस विशाल पाटील, सचिव चंद्रकांत पाटील, विकास पाटील, रोहित पाटील, ओंकार पाटील, शुभम मोरे, सचिन मोरे, हरी पाटील, सागर पाटील, रोहित पंढरे, अर्जुन पडवळ, प्रथमेश पाटील, भगवान पाटील, नागेश पाटील, रणजित पाटील तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी पणुत्रेहून अनिल सुतार.